शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. नक्कीच चालले होते. सगळ्यात जास्त मला माहिती. शिंदेची बारी काँग्रेसच्या दारी. नाना पटोलेंनी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच एकनाथ शिंदे यापूर्वीच काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत. अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. एखादी व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतल्याच्या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांच्या चर्चेला बळ आलंय. शिंदेंचा हा प्रयत्न ते शिवसेनेत नेतेपदीही नसतानाचा. मात्र ठाणे जिल्ह्याचे ठाणेदार असलेले एकनाथ शिंदे यांनी खरंच असा प्रयत्न केला होता का? आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तो दिल्लीतील वरिष्ठ पत्रकारांकडून. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काँग्रेसमधल्या एका गटाला काही अंशी शिवसेनेबद्दलची नेहमी सहानुभूती वाटत आलेली आहे. भले ते राजकीय पद्धतीने उघडपणाने बोलत नसले तरीही. आणि अहमद पटेल हे काँग्रेसमधले क्रमांक 2चे सर्वशक्तिमान नेते होते आणि महाराष्ट्रावरती त्यांचं बऱ्यापैकी लक्ष होतं. त्यामुळे ही 100% मानण्याची जागा आहे की शिवसेनेच्या नेत्यांवरती त्यांचं लक्ष असणं. एक नजर शिंदेंच्या अस्वस्थतेवर. उद्धव ठाकरे शिंदेंना ठाण्याचा पर्याय उभा करण्याच्या प्रयत्नात होते. शिंदेंच्या वाढत चाललेल्या महत्वाकांक्षा आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दुरावलेले संबंध. ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी काँग्रेसची शिंदेंना गळ. सत्तेत बरोबर राहण्याची शिंदेंची भूमिका. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. मात्र शिवसेनेतून शिंदेंनी बंडाचं निशाण फडकवलं. मग हे बंड का फसलं याचा लेखाजोखाच ठाकरे गटाच्या राजन विचारेंनी मांडलाय. तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून चार आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार. आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. दरम्यान शिंदेंनी भगव्याचा नारा देत राजकीय चर्चांना वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसचं वावडं असलेल्या शिंदेंना आता काँग्रेस चालणार का? याबरोबरच शिंदेंनी चर्चेसाठी काँग्रेस सोबतचं दार खुलं ठेवलंय का, असे अनेक सवाल उपस्थित झाले. मात्र राऊतांनीही पुन्हा 2013 मधील इतिहास उगाळून एकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाचा अजेंडा पोकळ असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हे मात्र निश्चित की राजकारणात काहीच अशक्य नसतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.